म्हणून मी नाटक नाही करत, कारण मला खूप प्रयोग केले की कंटाळा येतो. त्याच्यामुळे बरं सुबोध दादा, तुम्ही इमेज ब्रेक करायचं अगदीच ठरवलं असं वाटते, कारण इथे एकदमच पूर्ण लुक असा छान, आणि त्याच्यानंतर अजून एक मूवी येतोय त्यातला एक वेगळा लुक, एक मालिका सुरू आहे त्यातला एक छान समर राजवाडे बघतोय, रोज भेटतोय. काय सांगाल, कसं प्रेक्षकांना एवढी ट्रीटमेंट द्यायला मिळते तुम्हाला? मला स्वतःला रोज आरशात बघायचा स्वतःला कंटाळा येतो. हा चेहरा किती दिवस बघायचा असं मला पहिला उठल्यानंतर प्रश्न पडतो. मग काहीतरी वेगळं पाहिजे ना, किमान काहीतरी एक आधीच्या दिवसापेक्षा आज काहीतरी माझ्या आयुष्यात मी नवीन शिकलो पाहिजे, नवीन अचीव्ह केलं पाहिजे. तर तसंच मला व्यक्तिरेखांच्या बाबतीत वाटतं. एकच व्यक्तिरेखा मला सातत्याने करायचा भयंकर कंटाळा येतो, म्हणून मी नाटक नाही करत, कारण मला खूप प्रयोग केले की कंटाळा येतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इथे आलो आहे अभिनय करायला, आणि ज्या काही मी माझ्याकडनं घडलेल्या व्यक्तिरेखा असतील त्या प्रत्येक व्यक्तिरेखा एकमेकांपेक्षा वेगळ्या असावात, हेच माझं स्वप्न आहे. आणि त्या प्रत्येक व्यक्तिरेखांचं सूर वेगळा असावा, आत्मा वेगळा असावा, दिसणं वेगळं असावं, असणं वेगळं असावं, चालणं बोलणं सगळं वेगळं असावं, आणि तोच प्रयत्न आहे. त्यामुळे मला भीती नाही वाटत की मी एका वेळेस 10 जरी माझ्या गोष्टी चालू असतील, मालिका चित्रपट, तरी मला भीती नाही वाटत, कारण मला याची खात्री असते की मी एकसारखा दिसणार नाही आहे, एकसारखा असणार नाही आहे. त्याच्यामुळे सिरियलमधला तो समर वेगळा आहे, सकाळ तर उद्यामधला वेगळा आहे, येणाऱ्या आगामी बाबा निमकोरली चित्रपटातले बाबांची व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. त्यामुळे त्याची भीती नाही, उलट मला ह्या लुकसाठी म्हणून मी आलोकचे, माझ्या दिग्दर्शकाचे आभार मानतो. आणि ज्यांनी हे घडवलं आहे, सुभाष शिंदे आमचा मेकअप आर्टिस्ट, तर त्यांनी ज्या फिनिशिंग त्यांनी केलं आहे ना, त्याचं कौतुक आहे. म्हणजे याच्यामध्ये त्याचं कौतुक जास्त आहे, कारण ते इतकं नैसर्गिक आहे सगळं, इतकं नैसर्गिक वाटतं सगळं.